आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा असा एक गड आहे की जो गड 90% लोकांना तर माहितच नाही, कारण की त्या गडापर्यंत जाण्यासाठी फुल जंगलामधून प्रवास करावा लागतो. मग आपल्या महाराजांचा हा गड कुठे हे जाणून घेण्यासाठी व्लॉग यांना शेवटपर्यंत बघायला लागतो. मग आज सगळे आमचा प्लॅन झाला होता कुठतरी लांब फिरायला जायचं, कारण की कोल्हापूर जवळचे जेवढे स्पॉट आहे ना ऑलमोस्ट तेवढे स्पॉट आमचे फिरून झाले. मग गाडीला पेट्रोल वगैरे टाकून हवा चेक केली आणि त्यानंतर आमची सवार निघली कोल्हापूर पासून 55 ते 60 किलोमीटर अंतरावर असलेल्या पडसाडी गावाकडे. मग सगळ्यात पहिले इथल्या माणसाला रस्ता विचारून घेतला वर जाण्यासाठी, कारण की इथे गेल्यास नंतर मोबाईलचं नेटवर्क काम करत नाही. आता आम्ही ट्रॅकिंगला सुरुवात केली होती, पण खाली वावरातून जास्त रस्ते असल्यामुळे ना रस्ता चुकण्याचा वेळ जास्त असतो. आणि वर जाताना एक गोष्ट लक्षात ठेवा, रस्ता दाखवण्यासाठी रेबिन लावलेली असती, नाहीतर वेगळ्या कलरचे दगड, नाहीतर अशा दगडांच्या खुना करायला असते. मग आता आम्ही जंगलामध्ये एंट्री मारली होती, पण पूर्ण जंगलामध्ये आम्हाला माणसं तर सोडा, साधं कुत्रा पण भेटलं नाही रा. आणि जे बघितलं ते म्हणजे फक्त किडे, खेकडा आणि साप. आणि त्यामध्ये सगळ्यात जास्त काळजी जळू किड्यापासून घ्या, कारण की लय भयानक रक्त काढते. आता निम्म्याच्या वर जंगल पार केल्यानंतर आहे ना आपल्याला पहिले शिव मंदिर लागतं, पण टाइम कमी असल्यामुळे आपण काय तिकडे गेलो नाही. आणि हा गड निर्माण करायचं मुख्य कारण म्हणजे ना महाराजांच्या काळामध्ये कोकणातून कोल्हापूर पर्यंत धान्याची वाहतूक व्हायची, आणि त्या वाहतुकीवर लक्ष ठेवण्यासाठी या गडाची निर्मिती केली होती. मग वरती गेल्यानंतर सर्वात पहिल्यांदा आपल्याला पाण्याचे टाके बघायला भेटतात, आणि तिथून थोडं वर गेल्यास नंतर आपल्याला ना बुरुज बघायला भेटतो. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की या गडाचं नाव काय आणि हा गड कोणत्या ठिकाणी, तर त्यासाठी पिन केलेली कमेंट पाहिला, आणि कमेंट मध्ये आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जय घोष झालाच पाहिजे.